नमस्कार, दत्ताराम पुंजाजी घोगे। आज मी अशोकवन मारुती नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात आलो। मारुती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामध्ये इतका सुंदर गणपती आहे, म्हणजे आता जर आम्ही पाहिलं तर गणपतीचं जर स्वरूप पाहाल मी करतो आहे। मारुती नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ रामदूत हनुमान बजरंग पवनसुत केसरी सीताराम या इमारतीमधला आहे। आणि आता आम्ही हा आपला गणपती कवर करण्यासाठी जातो आहे। यातले 2025ची मारुतीनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांची कार्यकारिणी दिगंबर कदम अध्यक्ष, कृष्णा दरेकर सचिव, निषाद नारोळकर खजिनदार, विनय मनोहर प्रदीप बोरकर सर्व पदाधिकारी आहेत। सांस्कृतिक समिती दर्शना शाह सर्व आहेत। इच्छास्फूर्ती राजाचा विजय असो। आणि हा गणपती आम्ही दाखवत आहोत। संपूर्ण गणेशोत्सव छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 किल्ले युनेस्को जागतिक वारसा नामांकन यादी समाविष्ट झाल्या। महाराष्ट्र जनतेचे हार्दिक अभिनंदन इतकं त्यांनी हे केलेलं आहे। पाटील साहेबांबरोबर हे झालं, साहेब आमच्या याला व्हिजिट करा म्हणून येणार आलं असेल म्हणून सांगितलं जातं। आता तुम्ही आणायचे मी तुम्ही काय एक्सचेंज करू काय याच्यामध्ये काय आता उलटं बोलतच होतो पाहिजे ना। आणि संपूर्ण हे जेव्हा आपल्या पेपरमध्ये डिक्लेअर झालं ना तेव्हापासून थोडा अभ्यास करायला सुरुवात केली। ते आपल्या हा ज्वलंत विषय म्हणून आलं, याच्यामध्ये ज्वलंत विषय मांडण्याचा प्रयत्न केला मी या ठिकाणी। आणि ते कसं म्हणजे तुम्हाला प्रेझेंट करू याच्याबद्दल मी संपूर्ण लोहगड विषयी जरा लोहगड आणि खांदेरीच्या बाबतीत ज्यावेळी लोहगड आलं नाही आलं, पण ऐका सिंधुदुर्गपासून विजयदुर्गला खबरात सूर्यग्रहणाचे, कारण मला ही जी एरियल फोटोग्राफी आहे ना त्याच्यामध्ये लोहगड विषय जास्त माहिती नाही। पण विजयदुर्गला खबरात सूर्यग्रहणाच्या वेळेला हेलियम व्हायचा शोध लागला आणि जे फॉरेन डेलिगेशन येते ते नेहमी त्या दिवशी ज्या दिवशी शोध लागणार त्या दिवशी ते सेलिब्रेशन असते। आणि हे सुवर्णदुर्ग याच्यासाठी आहे। विशेष माहिती म्हणजे अशी किल्ल्याचं जे स्थापत्य हो त्याच्यामध्ये सर्वोत्कृष्ट स्थापत्य लोहगडचं किल्ल्याची तडवली कशी रचना आणि शत्रू आला तरी त्याची दिशा इथे इथून करा ना, या साईडला पाठीमागे हे येऊन ना तुमच्या मागे। त्याबद्दल आम्ही माहिती लोहगडमध्ये शिवाजी महाराज ज्यावेळेला सुरत लुटून ज्यावेळेला ते आले सुरतची सगळी लोक त्यांनी लोहगडला आणि जेव्हा जावळीच्या याच्या अगोदर आले पूर्वे बेटावरती त्यांनी सिंधुदुर्गाची स्थापना केली। तो पण सुरतच्या ह्याच्यामध्ये पूर्वे बेटावरती जी स्थापना केली। आता सेल्फ वगैरे काय माहिती वगैरे नाही, पण पूर्वे बेटावरती स्थापना केली आणि पूर्वे बेटामध्ये महाराजांची 2 खसे आणि मठी बांधायला ते सांगितलं। हो तर तिथे बघता माहिती करा ना, हो बघता तुम्ही असे फेस इकडे द्या फक्त।